तर इराण आणि इस्रायलमधला संघर्ष काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये। इस्रायलनं इराणमधल्या तेल तळांना किंवा जिथे जिथे तेलांचे साठे आहेत, तेलांच्या रिफायनरीज आहेत, त्यांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्याचा, टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय। इराणच्या दक्षिण भागातील तेल रिफायनरी या उद्ध्वस्त केल्या गेल्यात आणि त्याचीच दृश्य आपण पाहतोय। इस्रायलकडनं आता टार्गेट कुणावरती आहे तर इराणच्या तेल साठ्यावरती टार्गेट ठेवलं जातं आहे। इराण विरुद्ध इस्रायल हा संघर्ष टिपेला पोहोचलेला आहे आणि तेल रिफायनरींना पुन्हा एकदा इस्रायलनं लक्ष्य केलं। तर इस्रायलच्या सातत्यपूर्ण हल्ल्याच्या नंतर इराण सुद्धा काही शांत बसलेलं नाहीये। इराणनं रात्रीच्या अंधारात इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा तुफानी मारा केल्याची माहिती आहे। या हल्ल्यामध्ये अनेक जण जखमी झालेत। इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायलमधल्या अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालंय। यासोबत इराणनं पश्चिम आशियातील आखाती देशांमध्ये असलेल्या विविध लष्करी तळांना सुद्धा लक्ष्य केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे इस्रायल असो इराण असो दोघांनी हल्ले प्रतिहल्ले चालूच ठेवलेले आहेत। इराण आता युद्धात आपली सर्वात घातक आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्र वापरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत। त्यामुळे आगामी काळात संघर्ष अकराळ विक्राळ रूप धारण करण्याचा अंदाज व्यक्त होतोय। आणि या युद्धामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की युद्धामुळे समुद्रामध्ये, कारण समुद्री मार्गावरती युद्धाचा सर्वात मोठा परिणाम पाहायला मिळतोय। समुद्रामध्ये अडकलेल्या भारतीयांची सुद्धा चांगलीच अडचण झालेली आहे। भारतीय चांगलेच धास्तावलेले आहेत। फॉरवर्ड सिमेंट्स युनियन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी मनोज यादव यांनी अशाच एका अडकलेल्या जहाजावरती असलेल्या भारतीय क्रू मेंबर्ससोबत संपर्क साधला। यावेळी सर्वजण अतिशय भयभीत अवस्थेत होते असं त्यांनी सांगितलं। बंदराच्या आजूबाजूच्या परिसरात जॅमर लावले गेलेत, त्यामुळे अनेक नाविकांसोबत सेलर्ससोबत संपर्क साधणं कठीण होत असल्याचं कळतंय। इराणच्या एका बंदरावरती अडकलेल्या एका नाविकानं काढलेला व्हिडिओ समोर आलेला आहे, जो आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। आणि इराणकडे असलेलं सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र जे त्यांनी या युद्धामध्ये वापरलंय ते म्हणजे हॉर्मुझची खाडी बंद करणं। एक प्रकारे संपूर्ण जगाचं नाक दाबलं गेलंय, कारण इंधन पुरवठा विस्कळीत झालेला आहे आणि याच हॉर्मुझच्या खाडी संदर्भात किंवा हॉर्मुझच्या सामुद्रधुनी संदर्भात अमेरिका आंतरराष्ट्रीय पातळीवरती एकाकी पडत असल्याचं चित्र दिसतंय। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सध्या फ्रान्स हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या वादात किंवा संघर्षात सहभागी होणार नाही, तसंच या मार्गाला पुन्हा खुलं करण्यासाठी फ्रान्स तात्काळ कोणतीही मदत करणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र युद्ध संपल्यानंतर हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी फ्रान्स मदत करण्यास तयार असल्याचं मॅक्रो म्हणतात। याआधी ऑस्ट्रेलिया आणि जपाननं सुद्धा अमेरिकेला मदत करण्यास नकार दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।